एकदा काय झालं, जंगलात एक मोठा हत्ती राहत होता. नाव होतं त्याचं भोलू हत्ती. भारी शांत आणि गोड बोलणारा. पण एकच त्रास होता. त्याला उडता यायचं नाही. भोलू, सगळे पक्षी उडतात, मी एवढा मोठा आहे, पण झाडावरची आंबट कैरी सुद्धा तोडू शकत नाही. तितक्यात झाडावर बसलेला टोम्या पोपट म्हणाला, टोम्या पोपट, हत्ती भाऊ, उडणं काही सोपं नाही हो. त्यासाठी पंख, वजन कमी आणि थोडं चाणाक्ष पण लागतो. भोलू गोंधळून, मग मी काय करायचं? मला पण वरून जंगल बघायचंय. टोम्या हसत, चला मग मी तुला एक युक्ती शिकवतो. थोडा वेगाने प्रशिक्षण चालू. टोम्या पोपट दररोज भोलूला झाडावरून खाली उडी मारल्यावर काय होतं, पंख असले तर काय होतं, काय खाल्लं की वजन वाढतं, सगळं शिकवू लागला. पण शेवटी भोलूला समजलं, आपण जे आहोत तेच भारी आहोत. उडता नसलो तरी झाडं हलवू शकतो, सगळ्यांना मदत करू शकतो. टोम्या गंमतीने, बरोबर, आणि तू जर उडला असतास तर मी कुणाच्या डोक्यावर बसलो असतो. दोघंही हसतात. जंगलात गजर होतो हत्ती पोपट मैत्रीचा. शेवटचा संदेश, प्रत्येकाची ताकद वेगळी असते. पोपट उडू शकतो, हत्ती झाड हलवू शकतो. तुलना नको, स्वतःचं कौतुक करा.